Hello students, we are seeing the different assembler directives, and in the last lecture we have seen the program organization directive. Then in the program organization directive, assume, segment, ends and end we have seen in the last lecture. Then assume is used for what? Assume is used to declare the name of the segment. Then to define the segment and ends keywords are used. Between the segments and ends the code is placed. म्हणजे सेगमेंट आणि एंड्समध्ये जो काही तुमचा डेटा कोड जी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असणार ती एनक्लोज केलेली असणार आहे. सेगमेंट्स काय इंडिकेट करते? दिस इज द बिगिनिंग ऑफ सेगमेंट. आणि एंड्स काय इंडिकेट करते? इट इज द एंड ऑफ द सेगमेंट. फोर्थ लास्टचं काय बघितलं होतं आपण? एंड म्हणजे काय? दिस इज द एंड ऑफ द प्रोग्राम. Then in today's lecture we are going to see dot code, dot data, dot stack, and last is the dot model directive. Then let us see them one by one. Then the first part is the dot code. Dot code कशासाठी वापरतोय हे बघा. आता डॉट कोड म्हणजे काय? सिम्प्लिफाईड कोड सेगमेंट डायरेक्टिव्ह. Then this is simplified segment directive defines the code segment. म्हणजे हा डायरेक्टिव्ह काय डिफाईन करणार आहे? कोड सेगमेंट डिफाईन करणार आहे. ऑल एक्झिक्युटेबल कोड मस्ट बी प्लेस्ड इन दिस सेगमेंट. जो काही तुमचा एक्झिक्युटेबल कोड आहे तो तुम्ही ह्या सेगमेंटमध्ये काय करायचं? प्लेस करायचं आहे. लक्षात येते? डॉट कोड, दिस इज सिम्प्लिफाईड कोड सेगमेंट डायरेक्टिव्ह. दिस डिफाईन्स वॉट? कोड सेगमेंट. ऑल एक्झिक्युटेबल कोड मस्ट बी प्लेस्ड इन दिस सेगमेंट. आणि त्याचा जनरल फॉर्म कसा आहे? डॉट कोड आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे? त्याचं नेम. लक्षात येते? जनरल स्ट्रक्चर कसं आहे? डॉट कोड नेम. तुम्हाला जर कोड सेगमेंट डिफाईन करायचं झालं तर तुम्ही काय करणार? डॉट कोड हा डायरेक्टिव्ह यूज करणार आहे. देन द नेक्स्ट इज दी डॉट डेटा. दिस इज सिम्प्लिफाईड डेटा सेगमेंट डायरेक्टिव्ह. दिस सिम्प्लिफाईड सेगमेंट डायरेक्टिव्ह डिफाईन्स द डेटा सेगमेंट. म्हणजे तुमचा जो काही डेटा सेगमेंट असणार आहे तो डिफाईन कोण करणार आहे? डायरेक्टिव्ह डॉट डेटा. ऑल डेटा डेफिनेशन्स अँड डिक्लेरेशन्स मस्ट बी प्लेस्ड इन दिस सेगमेंट. म्हणजे जे काय तुमचं डेटा डेफिनेशन्स असू देत किंवा डिक्लेरेशन असू देत ते सगळं काय करायचं? तुम्ही डॉट डेटा ह्या सेगमेंटमध्ये सगळं काय प्लेस करायचं आहे. आणि त्याचा जनरल फॉर्म कसा आहे? डॉट डेटा. असं तुम्ही जनरल फॉर्म यूज करू शकताय. Then the next is the dot stack, that is simplified stack segment directive. This simplified segment directive defines the stack segment. म्हणजे तुमचा जो काही स्टॅक सेगमेंट असणार आहे त्याचं ते डिफाईन करण्यासाठी तुम्ही कोणतं डायरेक्टिव्ह यूज करणार आहे? दॅट इज डॉट स्टॅक हे डायरेक्टिव्ह तुम्ही काय करणार आहे? यूज करणार आहे. Then default size of the stack is 1024 bytes which you may override. म्हणजे तुमचा स्टॅक आहे त्याची डिफॉल्ट साईज किती आहे? 1024 बाईट्स. आणि त्याचं जनरल फॉर्मॅट कसं आहे? डॉट स्टॅक 100. लक्षात येते? देन नेक्स्ट इज दी डॉट मॉडेल, दॅट इज मेमरी मॉडेल डिक्लेरेशन फॉर सेगमेंट्स. हा जो आहे तो आपण काय करतो? ॲज अ डिफॉल्ट सेगमेंट क्रिएट करण्यासाठी यूज करतो आहे. आणि त्याचंच जनरल स्ट्रक्चर कसं आहे बघा. डॉट मॉडेल मेमरी स्मॉल. तर डॉट मॉडेल काय झाला? तुमचा कीवर्ड झाला. आणि मेमरी स्मॉल हे काय आहे? तुमचं एक त्याचं मेमरी मॉडेल आहे. देन लेट अस सी विच आर डिफरंट मेमरी मॉडेल्स. दॅट इज कुठले आहेत बघा. टायनी, स्मॉल, मीडियम, कॉम्पॅक्ट, लार्ज, and last one is the huge. Then let us see them. Tiny कशासाठी यूज करतो आपण? इट इज यूज्ड फॉर .com प्रोग्राम. स्मॉलमध्ये काय असते बघा? सगळा जो डेटा असणार आहे तो एका सेगमेंटमध्ये असणार आहे आणि सगळा कोड जो आहे तो एका सेगमेंट्समध्ये असणार आहे. म्हणजे काय? ऑल डेटा इन वन सेगमेंट अँड ऑल कोड इन वन सेगमेंट. तर मीडियममध्ये कसं आहे? ऑल डेटा इन वन सेगमेंट बट कोड इन मोर दॅन कोड इन मोर दॅन वन सेगमेंट. म्हणजे मीडियममध्ये कसं असणार आहे? डेटा तुमचा एका सेगमेंटमध्ये असणार आहे पण कोड कसं असणार आहे? मोर दॅन वन सेगमेंट्समध्ये असणार आहे. कॉम्पॅक्टमध्ये कसं असणार आहे? डेटा इन मोर दॅन वन सेगमेंट बट कोड इन वन सेगमेंट. म्हणजे तुमचा डेटा एका सेगमेंट म्हणजे मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त सेगमेंट्समध्ये असणार आहे बट कोड कसा असणार आहे? एकाच सेगमेंटमध्ये असणार आहे.
लार्जला कसं आहे बोथ डेटा अँड कोड इन मोर दॅन वन सेगमेंट्स, म्हणजे डेटा पण आणि कोड पण मोर दॅन वन सेगमेंटमध्ये असणार आहे. पण काय असते बघा, नो ॲरे मे एक्सीड 64 किलोबाईट्स, जो काय ॲरे असणार आहे तो 64 किलोबाईट्सपेक्षा जास्त नाही पाहिजे. आणि ह्यूजमध्ये कसं असणार आहे, बोथ डेटा आणि कोड दोघं पण काय असणार आहेत मोर दॅन वन सेगमेंट्समध्ये असणार आहेत. बट ॲरे मे एक्सीड 64 किलोबाईट्स. लक्षात येते, मेमरी मॉडेल्स टायनी, स्मॉल, मीडियम, कॉम्पॅक्ट, लार्ज आणि ह्यूज. टायनी कशासाठी आहे, .com साठी. स्मॉल कशासाठी आहे, डेटा एका सेगमेंटमध्ये, डेटा इन वन सेगमेंट अँड कोड इन वन सेगमेंट. मीडियम कशासाठी असणार आहे, मीडियम म्हणजे ऑल डेटा इन वन सेगमेंट बट कोड इन मोर दॅन वन सेगमेंट. कॉम्पॅक्ट कसे असते, डेटा इन मोर दॅन वन सेगमेंट बट कोड इन वन सेगमेंट. आणि लार्ज कशासाठी असणार आहे, बोथ डेटा आणि कोड मोर दॅन वन सेगमेंट बट ॲरे मे नॉट एक्सीड 64 किलोबाईट्स. आणि ह्यूज कशासाठी आहे, बोथ डेटा आणि कोड तुम्हाला मोर दॅन वन सेगमेंटमध्ये असणार आहे बट ॲरे मे एक्सीड द 64 किलोबाईट्स. लक्षात येते. आज आपण काय काय चेक केलं बघा. फर्स्ट पार्ट काय होता आपला, प्रोग्राम ऑर्गनायझेशन डायरेक्टिव्ह. अज्युम ते आहे ते सेगमेंटचं नेम दाखवण्यासाठी. देन सेगमेंट्स काय, बिगिनिंग ऑफ अ सेगमेंट. एंड्स काय, एंड ऑफ द सेगमेंट. एंड काय, एंड ऑफ द प्रोग्राम. देन डॉट कोड जो आहे तो काय करणार आहे तुम्ही, सिम्प्लिफाईड कोड सेगमेंट डायरेक्टिव्ह, म्हणजे दिस इज यूज्ड टू डिफाईन दी कोड सेगमेंट. देन डॉट डेटा काय, सिम्प्लिफाईड डेटा सेगमेंट डायरेक्टिव्ह, म्हणजे तुम्ही फर्स्ट काय होतं तुमचं कोड सेगमेंट, तो कशासाठी वापरत होता तुम्ही, डिफाईन करण्यासाठी कोड सेगमेंट ऑफ युअर प्रोग्राम. देन नेक्स्ट काय होतं तुमचं, जो काही तुमचा एक्झिक्युटेबल कोड आहे तो तुम्ही काय करत होता ह्या सेगमेंटमध्ये प्लेस करत होता आणि त्याचं जनरल फॉर्मॅट डॉट कोड आणि ब्रॅकेटमध्ये नेम. देन नेक्स्ट काय होतं, डॉट डेटा डिफाईन करत होतं तुम्ही काय, डेटा सेगमेंट. आणि ऑल डेटा डेफिनेशन अँड डिक्लेरेशन कॅन बी डन इन दिस सेगमेंट. आणि त्याचं जनरल फॉर्मॅट कसं आहे, डॉट डेटा. देन नेक्स्ट काय, डॉट स्टॅक, सिम्प्लिफाईड स्टॅक सेगमेंट डायरेक्टिव्ह. ह्यामध्ये कसं असणार आहे, तुम्ही स्टॅक सेगमेंट ऑफ युअर प्रोग्राम असणार आहे तो. देन त्याची डिफॉल्ट साईज किती आहे स्टॅकची तुमच्या, 1024 बाईट्स. देन नेक्स्ट काय, मॉडेल. मॉडेल कशासाठी यूज करत होता तुम्ही, डिफॉल्ट सेगमेंट क्रिएट करण्यासाठी मॉडेल. देन मेमरी स्मॉल. आता स्मॉल ही काय तुमची एक मेमरी मॉडेलचा टाईपच आहे. आपण आता बघितलं ना डिफरंट टाईप्स. टायनी आहे तो कशासाठी, .com प्रोग्रामसाठी. स्मॉल जो आहे तो ऑल डेटा इन वन सेगमेंट आणि ऑल कोड इन वन सेगमेंट म्हणजे स्मॉल. लक्षात ते, डेटा एका सेगमेंटमध्ये, कोड एका सेगमेंट म्हणजे काय असणार आहे, स्मॉल. मीडियममध्ये कसं असणार आहे, ऑल डेटा इन वन सेगमेंट पण प्रोग्राम कसं असणार आहे, मोर दॅन वन सेगमेंट. देन कॉम्पॅक्ट कसं असणार आहे, डेटा इन मोर दॅन वन सेगमेंट बट कोड इन वन सेगमेंट. लार्ज कशासाठी असणार आहे, बोथ डेटा पण आणि कोड पण इन मोर दॅन वन सेगमेंट बट ॲरे मे नॉट एक्सीड दी 64 किलोबाईट्स. आणि इकडं कसं असणार आहे, ह्यूजमध्ये बोथ डेटा आणि कोड मोर दॅन वन सेगमेंट बट ॲरे मे एक्सीड 64 किलोबाईट्स. लक्षात आलं आहे. Then in next lecture we will see the next part, that is next type of attribute directives, that is value returning attribute directives. Then today we will stop here. Thank you.